लागतं की म्हणजे आता इथे नॉट जस्ट लाईक इंडिपेंडन्सच्या नंतर पण इंडिपेंडन्सच्या आधी पण जेवढे दलित लोकांवर जर आपल्याला आपल्याकडे काहीच राईट्स नव्हते ते लोकांनी राईट्स दिले लोकांना राईट्स दिले आपल्याला तर लोक विसरलेत का की हे सगळं झालंय? हा, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य जेव्हा असतं ना तेव्हा आपण विसरतोच ते, म्हणजे आपण गृहीत धरतो. म्हणजे लक्षात घे की एखाद्या नवऱ्यावर बायको प्रेम करते किंवा बायकोवर नवरा प्रेम करतो तेव्हा काही काळानंतर तो गृहीत धरायला लागतो. तो हे विसरून जातो की ही गोष्ट मोलाची आहे, टेकन फॉर ग्रँटेड नाही. स्वातंत्र्याचं एक्झॅक्टली तसंच आहे. जे दिलं गेलेलं आहे ना ते किंमत नाही आहे त्याची किंमत आता ही 12 वर्षानंतर अजून चुकवावी लागणार ना, तेव्हा परत त्यांना कळणार की हे फार मोलाचं टिकवलं पाहिजे. मग तेव्हा अथर्व शीर्षाऐवजी सावित्रीबाई फुलेंचं पठण होणार. हे पठण नाही होणार, वाचन केलं जाईल, तिथे केंद्र उभं राहील, वाचन केंद्र. सर्वात जास्त आपण तरुण आहोत, डेमोग्राफिक. आणि आपण हे पण बघतो की आपल्या सगळ्या स्कूल्स किंवा एज्युकेशन सिस्टम कम्प्लिटली एंड करण्याचा प्रयत्न आहे की गव्हर्नमेंट स्कूल वगैरे बंद होत आहेत. तर व्हॉट डज दिस यू डू गोइंग फॉरवर्ड? तर त्यांच्याकडे ते प्रायमरी नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे ते नाही, तर पुढे आपण कसं आपल्या युटिलाइज करू शकतो? केंद्र सरकार कोसळल्याशिवाय हे काही शक्य नाही. आता इट्स अ इरिव्हर्सेबल प्रोसेस. त्यांना जोपर्यंत ते केंद्र सरकार कोसळत नाही तोपर्यंत या विचारसरणीचं, दे आर रिग्रेसिव्ह, दे वॉन्ट अस टू बी रिग्रेसिव्ह. सो ही प्रोसेस तोपर्यंत चालू राहणार जोपर्यंत केंद्रात हे सरकार आहे या विचारांचं. त्यामुळे आपण काही केल्याने काही बदलेल असं नाही. लोकशाहीमध्ये आकड्यांचा खेळ आले पाहिजे आणि मग सरकार तुम्ही जे म्हणताय की 2029च्या आधी सरकार जाईल त्याचे आकडेच हे करतील का त्यांच्यामध्येच कुठेतरी कुठून बाहेर पडतील? भाजपचे जे 240 आहेत त्यातलेच काही उठाव करून सरकार पडेल असं? राजकारणातले आकडे खोटे असतात, बाकी सगळीकडे स्टॅटिस्टिक्स लागू होतं, राजकारणाला नाही. मी आता जास्त त्याच्यावर बोलू इच्छित नाही कारण त्याने लोकांना कळेल म्हणून.